गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुका म्हणे. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थनावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दशुद्धी दर्शन घडते. म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका. तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. जे इये गीतेची अक्षरे, चेतुलिका कर्णद्वारे, रिघती तेतुली होती पुरे अश्वमेधकी. माऊली या ओवीमध्ये म्हणतात की गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल. अध्याय 2 सांख्ययोग भाग 4. निष्काम कर्मयोग असा आहे की त्यात केलेल्या कर्माचा नाश होत नाही, त्यात कोणतेही विघ्न येत नाही. या निष्काम कर्माचे थोडेसे आचरण मोठ्या भयापासून कर्त्याचे रक्षण करते. त्याप्रमाणे या लोकातले सुख नाहीसे झाले तरी परलोकातले मोक्ष सुख त्या माणसाला अंतरत नाही. बुद्धियोगाने केलेले धर्मानुष्ठान पुढे खंड पडला तरी ते नष्ट होत नाही. हे बघ, आपण आपल्या स्वधर्माप्रमाणे कर्म करावे, आचरण करावे. मनात मात्र कोणतीच फलापेक्षा धरू नये. तसे केले म्हणजे ज्याप्रमाणे मांत्रिकाला भूतबाधा होत नाही त्याप्रमाणे फलरहित निराभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त होते त्याला जन्ममरणाची उपाधी राहत नाही. ज्या बुद्धीला पापपुण्याची बाधा नाही, जी अतिशय सूक्ष्म पण तेवढीच निश्चल असते, सत्व, रज आणि तम यापैकी कोणताच गुण जिच्यात नसतो, अशी जी थोर सद्बुद्धी ती ज्याला थोड्याशा पुण्याईने जरी प्राप्त झाली तरी ती सद्बुद्धी धारकाचे सारे संसार भय नाहीसे करते. ज्याप्रमाणे छोट्याशाही दीपज्योतीचा प्रकाश मात्र मोठा पडतो तशी ही सद्बुद्धी अल्पस्वल्प जरी असली तरी ती छोटी मानू नये. अर्जुना, अरे अशी ही सद्बुद्धी लाभावी म्हणून ज्ञानी तिची वाट पाहत बसतात, कारण ती सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नाही, तरी अतिदुर्लभ आहे. त्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे परीस कुठेही अनमोठ्या प्रमाणात सापडत नाही. जसा अमृताचा लाभ हा नशिबात असल्याशिवाय मिळत नाही, त्याप्रमाणे जिला एका ईश्वर प्राप्ती वाचून अन्य कशाची अपेक्षा नसते ती सद्बुद्धी फार दुर्मिळ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे पर्यावसन अखेर समुद्रात आहे, ज्याप्रमाणे जिला एका ईश्वरा वाचून अन्य दुसरी प्राप्ती नाही ती बुद्धी ही एकच आहे, सद्बुद्धी. तिच्याशिवाय अन्य सर्व बुद्धी या दुर्बुद्धीच होत, कारण त्यांचे ठिकाणी नाना विकार उत्पन्न होतात. आणि तसे असूनही अविवेकी लोक त्या तशा बुद्धीतच रमून राहतात. अशा लोकांना प्रसंगी स्वर्ग, संसार किंवा नरक प्राप्त होतो, पण त्यांना आत्मसुखाची प्राप्ती मात्र होत नाही. असे लोक वेदांचा आधार घेतात, कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात, कर्माचे आचरणही करतात, पण कसे तर कर्मफळाचा लोभ मनात ठेवून. त्यांचे असे म्हणणे असते की मृत्यूलोकी जन्म घ्यावा, विहित कर्मे आचरावीत अन आनंददायी स्वर्गसुख भोगावे. अर्जुना, खरे तर तीच त्यांची दुर्बुद्धी असते. त्यांना असे वाटत असते की त्या स्वर्गसुखाशिवाय अन्य दुसरे कोणते सुख हे नाहीच. ही सर्व मंडळी केवळ भोगाच्या लोभाने कर्मफळावर कायम दृष्टी ठेवून सकाम सापेक्ष कर्म करीत असतात. अनेक प्रकारची धार्मिक अनुष्ठाने करून ती योग्य प्रकारे शेवटास नेण्यासाठी हे लोक फार दक्ष असतात. ही सर्व कर्मे नीट करतात, पण अर्जुना ते एकच फार वाईट गोष्ट करतात की ते मनात स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात आणि यज्ञयागादिक कर्माचा जो भोगता त्या ईश्वराला मात्र हे लोक सोयीस्करपणे विसरून जातात. जसे की कापराच्या राशीला अग्नी लावावा किंवा उत्तम मिष्टान्नामध्ये विष कालवावे. बहुभाग्याने लाभलेला अमृतकुंभ हा पाय लावून पालथा करावा. त्याप्रमाणे केलेले कर्म, पाळलेला धर्म हा ज्यापासून अपेक्षित केलेल्या फळामुळे वाया जातो. मोठ्या कष्टांनी महत् प्रयासाने पदरी पुण्य जोडून घ्यायचे, पण त्यांच्या बदल्यात लोक अपेक्षा तरी करतात कशाची, तर या मायेच्या संसार प्रपंचाची. पण काय करावे, या अशा दुर्दैवी लोकांना त्यांचे कल्याण कळतच नाही ना.
ज्याप्रमाणे एखादी उत्तम सुगरण नाना प्रकारचे उत्तम पदार्थ तयार करते अन ती ते पैशाच्या मोलात विकून टाकते, तद्वत अविचारी अविवेकी अज्ञानी लोक सुखाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपले सत्कर्म खर्ची घालतात. म्हणून अर्जुना, वेदांच्या अथर्ववादात रमणारी अडकणारी ही मंडळी असतात ना, त्यांच्या मनात सद्बुद्धीचा नव्हे तर दुर्बुद्धीचा निवास असतो, हे लक्षात ठेव. तू एक गोष्ट नीट जाणून घे, ती म्हणजे वेद हे सत्व रज आणि तम या 3 गुणांनी भरलेले आहेत. त्यांच्यातील उपनिषदे जी आहेत ती सत्वगुणामध्ये मोजली जातात. बाकी इतर भागात कर्म आणि उपासना मार्गाबद्दल जेवढे काही प्रवचन निरूपण सांगावा आहे त्याची गणना रजो आणि तमोगुणात होते. त्या गोष्टी या सुखदुःखाला कारणीभूत आहेत. त्यामुळे तू अशा गोष्टींकडे तुझे मन जाणार नाही याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दे. तू या 3 गुणांचा त्याग कर. तू मनात साधा मी आणि माझेपणाचा विचारही आणू नकोस. फक्त एकच कर, ते म्हणजे तू तुला कधीही आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. हे पहा की जरी वेदांनी अनेक मार्गांचा पुरस्कार केला असला तरी ज्याने त्याने आपापला स्वहिताचा मार्ग निवडावा. ज्याप्रमाणे सकाळी सूर्य उगवला म्हणजे अंधारात न दिसणाऱ्या अनेक वाटा दिसतात. म्हणून काय आपण त्या सर्व वाटांनी जातो का? सांग पाहू. किंवा या पृथ्वीवर जरी अफाट पाणी असले तरी त्यातले आपण किती घेतो? आपल्या गरजेपुरतेच ना. त्याप्रमाणे जे ज्ञानी विवेकी आणि पूर्ण विचारी लोक आहेत ते काय करतात? ते वेदांचा अभ्यास करतात, त्याचा अर्थ लावतात आणि त्यामधले जे योग्य आहे, शाश्वत आहे, जे आपल्या उत्तम कल्याणाचे आहे, फक्त त्याचाच स्वीकार करतात. म्हणून अर्जुना, तू पण हे नीट जाणून घे की या क्षणी तुझे क्षात्रधर्माचे पालन करीत युद्ध करणे हेच तुझ्या दृष्टीने उचित आहे. याबाबत मी सुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी विचार करून पाहिला आणि आमच्याही मनास हेच योग्य वाटते. तू आता या क्षणी फक्त तुझे जे विहित कर्म आहे, युद्ध करावे तेच करावेस, त्यापासून परावृत्त होऊ नये. मात्र तू तुझे हे कर्म करीत असताना मनात मात्र कोणत्याच प्रकारची फलापेक्षा धरू नयेस. तू कुमार्ग न अवलंबता सन्मार्ग आचरावा. अर्जुना, तू पूर्ण निष्काम बुद्धीने पूर्णतः हेतुरहित स्वतःच्या धर्माचे पालन अवश्य करायला हवेस. तसे हाती घेतलेले हे काम, हे कार्य देवकृपेने जरी यथास्थित पूर्णत्वाला गेले म्हणून तू मनात कोणता संतोष बाळगू नये. किंवा अगदी असाही विचार कर की समजा उद्या एखादे घेतलेले कार्य काही कारणाने अर्धे राहिले, ते पूर्ण झाले नाही, तरी तू या गोष्टीचा मनात खेदही करू नकोस. आपण हातात घेतलेले कार्य हे पूर्ण झाले तर उत्तमच, पण जरी ते पूर्ण झाले नाही, ते अर्धे राहिले, तरी केलेले कर्म वाया गेले असे मानू नये. कारण असे बघ की आपल्या हातून जे जेवढे कर्म झाले ते जर आपण साक्षीत्वाने त्या ईश्वरास अर्पण केले तर मात्र ते कर्म जवळजवळ पूर्ण झाल्यासारखेच आहे असे तू खात्रीने समज. अर्जुना, आता तू हे नीट जाणून घे की कृतकर्म पूर्ण झाले वा अपूर्ण राहिले तरी आपण आपल्या मनाचा समतोल सांभाळणे यालाच योग असे म्हणतात. याचेच दुसरे नाव निष्काम म्हणजेच हेतुरहित कर्मयोग असा आहे. पार्था, अरे ही मनाची समता हेच सर्व योगाचे सार आहे. या मनाच्या सम्यक अवस्थेत मन, क्रिया आणि बुद्धी, ज्ञान यांचे अनोखे ऐक्य साधलेले असते. अर्जुना, बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्माचरणाचा विचार केला तर सकाम कर्मयोग हा फारच कमी योग्यतेचा असतो. परंतु पहिल्यांदा सकाम कर्मे केली तरच पुढे हळूहळू निष्काम कर्मयोगाची सवय होते. सकाम कर्मे करीत असताना जेव्हा प्रयत्नपूर्वक त्यातील कर्तृत्व, मद आणि अहंकारता किंवा फलापेक्षा टाकून दिली जाते तेव्हा हातून जे कर्म घडते तीच सहज योगस्थिती असते. म्हणून बुद्धियोगाचा मार्ग हाच श्रेष्ठ आहे, स्वीकारण्यासारखा आहे. हे जाणून घेऊन तू त्या मार्गाचा आचरक हो. तू तुझे विहित कर्म कर, पण त्यापासून मला हे मिळावे ते मिळावे या प्रकारची कोणतीही अपेक्षा मात्र मनात कदापि ठेवू नकोस. बुद्धियोग हाच खरा भक्कम पाया आहे. त्यावर अधिष्ठित होऊन तू स्थिर, शांत आणि प्रसन्न मनाने तुझ्या वाट्याला आलेले कर्म कर आणि साक्षी भावाने त्या फललाभाचा मनानेच पूर्ण त्याग कर. अर्जुना, जे खरे निष्कर्म योगी असतात
ते कर्माचरण तर करतात, पण फलाची मात्र जराही अपेक्षा धरत नाहीत. त्यामुळे अशा निष्काम कर्मयोग्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागत नाही. पार्था, असा जो बुद्धियोग मार्गी साधक, उपासक, अभ्यासक असतो, त्याला परमानंदाने भरलेले अविनाशी असे पद प्राप्त होते. एक गोष्ट लक्षात घे की जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने बुद्धियुक्त कर्म करता होशील. या योगामुळे तुला निर्दोष म्हणजे अतिगहन अनगूढ आहे ते आत्मज्ञान तुला प्राप्त होईल. तुझे अंतकरण हे त्यामुळे पूर्ण इच्छारहित होईल. ती अवस्था एकदा का तुला प्राप्त झाली म्हणजे साहजिकच तुला आणखी काही ज्ञान मिळवावे लागणार नाही किंवा मिळवलेले ज्ञान आठवावे पण लागणार नाही. जी बुद्धी इंद्रियांच्या संगतीत असते ती कधीही स्थिर नसते. अशी अस्थिर बुद्धी ही तिच्या या चंचल भावामुळेच सुखदायक अशा आत्मस्वरूपाची स्थित होत नाही. हे अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी ही स्थिर होईल, ती आत्मस्वरूपाचे स्थायी स्थिरावेल, त्यावेळी तुला सहज ही योगस्थिती साध्य होईल. तेव्हा येथवरच्या प्रभुबोधाने सुखावलेला अर्जुन कृष्णास हात जोडून म्हणतो, हे प्रभो, या संदर्भातच मी आपल्याकडून आणखी काही गोष्टी समजून घेऊ इच्छितो. आपण कृपा करून त्या मला सांगाल का? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाला, हे पार्था, तुझ्या मनाला ज्याने समाधान वाटेल असे जे काही तुला विचारावासे वाटत असेल ते तू निसंकोचपणाने विचार. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णास विचारले की, प्रभू, अरे स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? त्याला कसे ओळखावे हे तू मला समजावून सांग. जो स्थिर बुद्धीचा आहे, जो निरंतर त्या समाधी सुखात रममान असतो, त्याच्या नेमका खुणा कोणत्या? हे कमलावरा, त्याची स्थिती कशी असते, त्याचे स्वरूप हे काय ते मला स्पष्ट करून सांग. त्यावेळी 6 गुणांनी परिपूर्ण असणारा तो श्रीकृष्ण परमात्मा त्या अर्जुनास काय म्हणाला ते तुम्ही ऐका. भगवान म्हणाले, अर्जुना, मानवी मनातील जी तृष्णा तहान आहे ना, तीच त्याच्या आत्मसुख लाभातला मोठा अडसर आहे. जो सदैव तृप्त आहे, संतुष्ट आहे, समाधानी आहे, ज्याचे अंतकरण आत्मज्ञानाने पूर्ण भरलेले आहे, असा पुरुष पूर्ण विषयापासून दूर आहे. त्याच्या मनातील कामना पूर्णपणे तृप्त झाली आहे. जो वृत्तींनी पूर्णतः निवृत्त झाला आहे, ज्याचे मन स्वानंदात रममान झाले आहे, जो स्थिर बुद्धी आहे, तोच स्थितप्रज्ञ असे मानावे. अर्जुना, नाना प्रकारची दुःखे झाले तरी ज्याचे अंतकरण दुःखी होत नाही किंवा जो सुख प्राप्त झाली म्हणून फार आनंदीही होत नाही, तो स्थितप्रज्ञ. त्याचे आणखी एक लक्षण म्हणजे त्याच्या मनात राग, क्रोध असत नाही. तसेच अशा व्यक्तीस कसलेच व कोणतेच प्रकारचे भय वाटत नसते. असा जो संसार सोडून भेदरहित झालेला आहे, ज्याची बुद्धी पूर्णतः स्थिर आहे, तोच स्थितप्रज्ञ. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना सारख्याच प्रकारात शीतल चंद्रप्रकाश देऊन सुखावतो, त्याप्रमाणे असा पुरुष हा नेहमी सर्वांशीच समान वर्तन करून त्यांना सुखावीत असतो. त्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल भूतदया, प्रेम आणि ममता ही सारख्याच प्रमाणात असते. त्याच्या मनाची स्थिती, सम्यक अवस्था ही कधीही बदलत नसते. त्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली म्हणून तो फार आनंदी होत नाही, त्याचा गर्व करत नाही किंवा एखाद्या वाईट गोष्टीचे त्याला फारसे दुःखही होत नाही. असा जो सर्वसमयी हर्ष, शोकरहित अशा अवस्थेत निमग्न असतो, हे अर्जुना, तोच खरा स्थितप्रज्ञ किंवा त्याची खरी स्थिर बुद्धी असे समजावे. ज्याप्रमाणे कासव आनंदात असले की त्याचे हातपाय पसरते किंवा त्याची इच्छा झाल्यास ते आकसून आवरून आत ओढून घेते, त्याप्रमाणे या स्थितप्रज्ञाची सर्वेंद्रियेही त्याच्या ताब्यात असतात. इंद्रिये त्याच्यावर नाही, तर तो इंद्रियांना आपल्या आवाक्यात ठेवतो. त्याची बुद्धी ही सदैव शांत, निश्चल आणि स्थिर असते. तो कासवाप्रमाणे आपल्या वृत्तींना संयमाचा आवर घालू शकतो. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.